ग्रामपंचायतीला शून्य वीज बिल, गावात लख्ख उजेड आणि या विकासाची दखल घेतली जाते थेट महाराष्ट्रातील आदर्श गावातून। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेलाळगाव आज जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत महत्त्वाकांक्षी जीगाव प्रकल्प अंतर्गत पुनर्वसित झालेले बेलाळगाव आज जिल्ह्यातील सक्षम मॉडेल सोलार विलेज ठरले आहे। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, सभागृह, समाज मंदिर, 260 सोलार पडदिवे, 40 हाय स्मार्ट लाईट, संपूर्ण गाव सोलारवर, ग्रामपंचायतीला वीज बिल शून्य या आदर्श विकासाची विशेष दखल घेत महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पाटोदा गाव येथील सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी बेलाळ गावाला प्रत्यक्ष भेट दिली। आदर्श गाव घडवण्याचा अनुभव असलेल्या सरपंचांनी बेलाळमधील सोलार योजना आणि नागरी सुविधा आणि पुनर्वसन व्यवस्था पाहून या मॉडेलचे कौतुक केले। बेलाळगावचा विकास पाहता या मॉडेल महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतीसाठी दिशादर्शक ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले। हे गाव आहे बेलाळगाव प्रकल्प उभारला जातोय पूर्णा नदी काठावर। शेगाव लाईव्हचा ठाम सवाल, महाराष्ट्रातील आदर्श गावाचा सरपंच बेलाळ पाहायला येतो, मग इतर ग्रामपंचायती कधी शिकणार? शून्य वीज बिल, स्वयंपूर्ण गाव हे सर्वत्र का नाही? तुमचे गाव पुढे यायला हवं का? कॉमेंटमध्ये मत मांडा। व्हिडिओ लाईक करा, शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ प्रत्येक सरपंचापर्यंत पोहोचवा। होतच नाही असं गाव, महाराष्ट्रात नाही, देशात नाही। तुम्ही नशिबाने तुम्हाला ऐकलं झालं ते होऊन गेलं, कशाने झालं काय झालं ते केल्यापेक्षा झालं हे खरंय, पण याला बिघडू नका। तुम्ही ध्यान करा तुमच्या त्या गावातली जागा किती होती राहत्या घराची आणि आता किती आहे? माझ्या अंदाजाने 4-5 पट जागा तुम्हाला मिळाली, बरोबर आहे? मग तरी एखादा हरामखोर घराच्या पुढे दगड ठेवत असेल तर बुटाने आणला पाहिजे। एवढ्या कोरड्यात राहत होता, एवढी जागा मिळाली, मग आता कशाला इतराने करतो? काही लोकांना अशी गचाला सवय लागली ना, काहीतरी आपलं जे आहे ना त्याच्यात समाधान नाही, त्याला जे आपलं नाही ते मिळवायचं, दुसऱ्याचं मिळवायचं, हिसकायचं। आम्हाला रस्त्यातले काटे वेचायचे सांगितले, रस्त्यात काटे करायचे नाही सांगितले। खूपच सुंदर रस्ते, झाडं एवढं लावलं की 4 वर्षातलं हे गाव आहे। 4 वर्षात एवढं कसं सुंदर झालं? तुम्ही जर मला एक प्लॅन दिला ना, मी इथे येऊन राहीन बा, एवढं मला सुंदर वाटतंय, इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे, खरं ना, खरंच चांगलं आहे का? असंच पाहिजे गाव। आता जी शासनाने मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना काढली, अभियान आहे, पहिले अनेक अभियान झाले, संत गाडगे अभियान झाले, माझी वसुंधरा झाले, बरेच अभियान झाले। मी सरकारला विनंती करायचो, सरकारच्या अधिकारी पुढाऱ्याला, की मोठं अभियान काढा, मोठं काढा, चांगलं काढा, आणि सरकारने काढलंय।